येस शर्वरी परब बोलते साक्षी ऑर्गॅनिक्समधून. आपलं बोलणं झालं होतं. काय कधी? एक मिनिट, पण आम्ही तुमच्या मॅमचे सगळे टर्म्स अँड कंडिशन अप्रूव्ह केलं होतं ना? नाही नाही, तुम्ही असं लास्ट मोमेंट कॅन्सल नाही करू शकत, कारण की बऱ्याच गोष्टी लाईनअप आहेत. हॅलो, क्या हुआ शर्वरी? आई ओके? हां. अरे मॅक, काय आलं तायडे? ते आपलं प्रोडक्टच्या ब्रँड अम्बॅसिडर त्यांनी लास्ट मोमेंट कॅन्सल केली डील. काय? हो बघ ना, म्हणजे मला कळतच नाही आता काय करायचं. आज त्यांचं फोटोशूट होणार होतं, उद्या होर्डिंग्स लागणार होते, फोटोज पब्लिश होणार होते. किती अनप्रोफेशनल आहे. पण आता कसं कॅन्सल? हे तायडे, पहिले हे सरांना सांगायला पाहिजे आपण. बापरे, मला टेन्शन येते. अरे तू नको टेन्शन घेऊ, मी पण आहे ना. चल चल चल. मॅक, काय झालं? अजून माझं लग्नच नाही झालंय. बस काम करा. चल काम कर. मीडिया गेस्ट आणि इन्व्हेस्टर्सला मेल केलास तू? हां तेच करतो. मिस परब प्लीज नॉक करून येत जा आतमध्ये. सॉरी सॉरी, मला माहिती आहे माझी चूक झाली, पण ऐका ना, खूप अर्जंट आहे. काय काय झालंय? दादा, अरे आपल्या प्रोडक्टच्या ब्रँड अम्बॅसिडरने लास्ट मोमेंटला डील कॅन्सल केली. काय? का? ते VNJ असोसिएट्स वाल्यांनी त्यांना चांगली डील दिली असं त्यांचा मॅनेजर बोलला. हो गॉड, आता लास्ट मोमेंट वर काय करायचं? प्रोडक्ट सफर होईल, नुकसान होईल दादा आपलं. अरे यार, पण असं कसं? ऐन टायमाला असं कसं करू शकतात ते? पण कारण काय? बोलली ना, त्यांना दुसरं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. पण याला काय अर्थ आहे? आपण निगोशिएट करायला पाहिजे होतं. दादा, अरे मी बोलली तेव्हा सगळे टर्म्स अँड कंडिशन ओके होते. मध्येच काय झालं काय माहित. तरी आईने आधीच वॉर्न केलं होतं. कुणातरी एक्सपिरियन्स माणसाला ब्रँड अम्बॅसिडरशी कम्युनिकेट करायला सांग, नवीन माणसाला नको. एनिवे, काहीतरी डिसिजन घ्यावंच लागेल. मग हे ज्यांना ज्यांना इन्व्हिटेशन केलं त्यांचं काय? होल्डवर टाक. मॅक, सगळे होर्डिंग्स थांबवायला सांग. प्रिंट ॲड्स. सर ऐका ना, प्रिंट ॲड्स गेल्या पण असतील आणि उद्या सकाळी फ्रंट पेजला ॲड येणार आहे. थांबवायला लागतील ना मॅक. फोन कर लगेच. ओके सर. जिथे जिथे फायनल क्रिएटिव्ह गेले तिथे लगेच फोन करा, सगळ्यांना सांगा. पण आता कुठेही लॉन्च डेट बद्दल काही बोलू नका. सगळं होल्डवर आहे. यस सर. लवकर लवकर. आकाश, फोटोशूटमधले फक्त प्रोडक्टचे फोटो वापरा, मॉडेलचे डिलीट करा. नवीन कॅम्पेन रेडी करा आणि डिस्ट्रीब्युटर्सला लगेच अपडेट करा. दादा, सकाळपासून 3 जणांचे फोन आलेत मला. सारिका राधाक्ष आपल्या स्टोअरच्या इनॉग्रेशनसाठी येतील का? त्यात आपले पण प्रोडक्ट्स असतील. त्यांच्यासोबतचं डील होल्डवर टाकलं असं सांग. जास्त डिटेल्स देऊ नकोस. दुसऱ्या ब्रँडला आपल्यापेक्षा जास्त प्रायोरिटी दिली हे मार्केटमध्ये कळता कामा नये. एम आय क्लिअर? दादा, आज लॉन्चलाच असं झालं, मग पुढे काय होईल? आकाश, रिलॅक्स. बिझनेस आहे, असं होत असतं. वी नीड टू बी प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग. आणि आता जे झाले ते झाले. सॉल्व्ह कसं करायचं इकडे लक्ष देऊया. सर, आपण कोणीतरी दुसरी सेलिब्रिटी बघितली तर? लास्ट मोमेंटला कोण रेडी होणार आहे? सेलिब्रिटीचा इगो माहिती आहे ना तुला? सर, त्यांनी आपले टॅगलाईन्स प्रेझेंटेशन पासून सगळं प्लॅजराईज केलंय. इवन सोशल मीडियावर पोस्ट केलंय. आपल्याला कॅम्पेन लाईन पासून सगळं चेंज करावं लागेल. दादा, लॉन्च डेट पुढे ढकलावी लागेल. नाही नाही नाही, असं नाही करता येणार. आपलं नाव खराब होईल, डिस्ट्रीब्युटर्स नाराज होतील, इमेज डाऊन होईल. हां सर, आणि आत्ता जर आपण असं केलं ना तर आपल्यावरचा विश्वास पण उडून जायचा आणि मग नेक्स्ट टाइम आपल्याबरोबर कोणीच प्रोडक्ट लॉन्चला तयार नाही होणार. डोंट वरी, मी आहे, मी बघतो काय करायचं ते. तुमची मेहनत वाया जाणार नाही ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी.
मे बी आपण ब्रँड अँबॅसेडरसाठी अजून मेहनत घ्यायला हवी होती, तसं नाही झालं. आपण आपली चूक सुधारूया. ओके आकाश, नवीन अँबॅसेडर म्हणून कोणाला अप्रोच करता येईल सगळी लिस्ट काढ आणि मला अपडेट कर. आणि तुम्ही लवकरात लवकर नवीन क्रिएटिव्ह आयडियाज ग्रुप्स करा, डिस्कशन करा, नवीन काय आयडियाज येतात का बघा. ओके गाईज, आज आपल्याला थोडा जास्त वेळ काम करावं लागेल. वी हॅव टू कम अप विथ समथिंग इंटरेस्टिंग अँड क्रिएटिव्ह. कम ऑन कम ऑन कम ऑन चला. कम ऑन, रिलॅक्स. सर आय एम सॉरी. नो नो इट्स ओके. माझंच चुकलं. तुला एक्सपिरियन्स नसताना एवढी मोठी जबाबदारी तुझ्यावर टाकली. कंपनी नवीन, एवढं सगळं मेहनतीने उभं केलंय, मग या कंपनीच्या भविष्याबरोबरच असं का होतंय? तायडे यार प्लीज रडू नको ना यार तू. माझ्यामुळे झालं सगळं. ते आता काय होणार? त्या मॅम पण एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी आहेत. जरा पण प्रोफेशनलिझम नाही. तर यावेळी सर मला ओरडले सुद्धा नाही. अरे पण चांगलं आहे ना तायडे, जय सर ओरडले नाही मग चांगलंच झालं ना. काय चांगलं झालं? एक वेळेस ओरडले असते तर चाललं असतं. पण ते काय म्हणाले, माझंच चुकलं, तुला एक्सपिरियन्स नसताना तुला हे काम दिलं. म्हणजे काय? म्हणजे मला काम येत नाही असं म्हणायचं होतं ना त्यांना. मला नाही जमलं यार. माझ्यामुळे आता सगळे टेन्शन मध्ये. अगं शरू, तू रडू नकोस. आणि जय सर म्हणाले ना, असं होत राहतं बिझनेस मध्ये. पण माझ्यामुळे झालं ना. हो पण आय एम नॉट सोर. ते काय तुला ब्लेम करत नव्हते. आणि जे आता झालं ते झालं. त्याच्यावर विचार करून काय होणार आहे काय? एकदम करेक्ट बोलले हा प्रतीक भाई. हे तायडे, अरे झालं गेलं, गंगेला मिळालं, आता पुढे काय करता येईल याचा विचार केला पाहिजे आपण. काय करायचं? असं काहीतरी जे त्यांना हवंय. एक सॉलिड आयडिया देऊ. म्हणजे हे जयसर बोलले होते ना, त्यांना कॅम्पेन साठी काहीतरी एकदम नवीन ब्रिलियंट आयडिया पाहिजे. हे ती तू दे ना त्यांना. हे म्हणजे जे झालं नाहीये ना, हे त्याच्या केलतही जाईल आणि जे होईल ते पण एकदम मस्त होईल. प्रतीक भाई चालाक ब्रो, चालाक. कुठे होता यार एवढे दिवस? करेक्ट आहे तायडे. एक सॉलिड आयडियाच आता जे झालंय ना ते सगळं बदलू शकेल तायडे. एक अण्णा, एक चहा दे. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. हा घे, हा मस्त कडक चहा घे, हा पी. बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालंय बघ, तिकडे बघ जरा, तुला कमाल आयडिया सुचेल बघ. सुचली काय? नाही बरोबर आहे, थोडा वेळ लागेल ना. तू आधी चहा पी, मग तू आजूबाजूला बघ, मग तुला सुचेल. पण सुचेल तुला, मला गॅरंटी आहे सुचेल. भारी आहे, हुशार आहे.